अध्यक्ष महोदय सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू अध्यक्ष महोदय। कालच्या अध्यक्ष महोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा 2 बैठकी अध्यक्ष महोदय झाल्या। 2 बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते अध्यक्ष महोदय, आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडियमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले। आता काय सांगतात की आम्हाला सरकार विश्वासात घेत नाही, आमच्यावर विश्वास दाखवत नाही। अध्यक्ष महोदय बाहेर वेगळं बोलायचं, सभागृहात वेगळं बोलायचं। अध्यक्ष महोदय 2 बैठकीमध्ये यांना विश्वासात घेऊन 2 सर्वदलीय बैठकी झाल्या, त्यामध्ये यांना बोलावलं अध्यक्ष महोदय। सर्व समितीने प्रस्ताव पास झाले अध्यक्ष महोदय, यांना विश्वासात घेऊनच कालची सर्वदलीय बैठक लावली अध्यक्ष महोदय, आणि बाहेर जाऊन टीव्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही। अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारतात अध्यक्ष महोदय। आणि मी अध्यक्ष महोदय जबाबदारीने सांगतो अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने जातीवाद, हा जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये 1999 साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय, आणि तो जातीवाद कोणी पसरवला अध्यक्ष महोदय। एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष महोदय, ते सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेलं अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी। हे स्टेटमेंट कोणाचं आहे महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय? जातीवाद तिथून निर्माण झाला अध्यक्ष महोदय। माननीय देवेंद्रजी फडणवीस 14 साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष महोदय या जातीवादाला पेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करते अध्यक्ष महोदय? हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी समाजाने समजून घ्यावं। जो माणूस जो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, ते मग देवेंद्रजी असो का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, जे प्रामाणिकतेने अध्यक्ष महोदय छाती ठोकपणे सांगतात की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात, आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष महोदय। 10% आरक्षण दिलं, पण आता हे 10% आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय, याच्या षड्यंत्र काय चालू अध्यक्ष महोदय? कारण निवडणुका समोर आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकलं नाही पाहिजे, हे टिकलं नाही पाहिजे, आणि हे सत्तारूढ पक्षाला झटका बसला पाहिजे। म्हणून यांचेच लोक अजूनही सभागृह या सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अध्यक्ष महोदय। हे यांचं दुटप्पी वागणं अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला मूर्ख बनवणे, मराठा समाजाचा आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेणे, ओबीसी समाजाला मूर्ख बनव अध्यक्ष महोदय। जेव्हा महाविकास आघाडीचं शासन होतं तेव्हा माननीय विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेते आजचे तेव्हा मंत्री होते, तेव्हा आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये चिंतन बैठक झाली ओबीसींची, त्यामधले चिंतन बैठक झाली, त्या ओबीसींचे वेगवेगळे नेते तिथं होते। त्या बैठकीमध्ये अध्यक्ष महोदय काय तुम्ही वाक्य वापरले सगळ्यांनी? नंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं। त्यानंतर जे काय वडेट्टीवार हे त्या दिवशी जे काय हाकेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय अश्रू आले होते ते अश्रू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते? त्यानंतर जे मूक मोर्चे 57 मूक मोर्चे निघाले, या 57 मूक मोर्चाला उभाटाचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूक मोर्चे नाहीत, हे मुके मोर्चे आहेत, असं कार्टून करून दाखवलं त्यांनी, कार्टून। तर त्याची दखल घ्यावी। आणि अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत, आणि म्हणून आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का, हे त्यांनी विचारणा करावी। आणि जरांगे पाटलांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळींनी हे जे काय सांगतायत ते काल मिटिंगला का आले नाहीत, त्याचा त्यांनी खुलासा करावा। जे आता बोंबलतायत ओरडतायत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून आले नाहीत। म्हणून आमचा सवाल आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे। त्या उभाटाचे नेते मूक मोर्चाला जे काय मुका मोर्चे करून जे कार्टून काढून